बघा, ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। खासदारांविरोधात घोषणाबाजी दिली जाते। नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख हे तिन्ही खासदार नांदेडच्या विमानतळावर उतरणार आहेत। दरम्यान गद्दार गद्दार असे पोस्टर हातात घेऊन ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सदैव आम्ही साहेबांच्या विश्वासात असे देखील पोस्टर त्यांच्या हातात आहेत। ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले। त्यांच्या विरोधात आपण बघतोय की नांदेडमध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे तिन्ही खासदार नांदेडच्या विमानतळावर दाखल होणार आहेत आणि ते शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की ठाकरे सेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। फुटीर खासदारांविरोधात घोषणा दिल्या जात आहेत। गद्दार नावाचे पोस्टर हातात घेऊन ठाकरे सेनेचे कार्यकर्ते घोषणा देत आहेत। आम्ही कायम साहेबांचे निष्ठावंत असं म्हणत ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। फुटीर खासदारांविरोधात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते घोषणा देखील देत आहेत। हिंगोली नांदेडचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, यवतमाळचे संजय देशमुख हे तिन्ही खासदार नांदेडच्या विमानतळावर येणार आहेत आणि आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, रॅली काढणार आहेत। तत्पूर्वी आपण बघतोय की ठाकरे सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आज ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला। दुसरीकडे मराठवाड्यातील 3 खासदार हे नांदेडमध्ये आता परतणार आहेत आणि आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत। त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर आहेत, परभणीचे संजय जाधव आहेत, यवतमाळचे संजय देशमुख आहेत। मात्र तत्पूर्वी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहायला मिळतंय। नांदेडमध्ये फुटीर खासदारांविरोधात घोषणा देऊन ठाकरे सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले।